नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जायखेडा येथील 25 वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या मृत्यूचं कारणीभूत असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन तात्काळ अटक केल्याशिवाय मैतास हात न लावण्याचा पवित्रा घेत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला होता. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना यावेळी संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. अखेर मालेगाव येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक व दंगा नियंत्रण पथकास बोलवण्यात आलं. पोलीस विभागीय अधिकारी नितीन गणापूर यांनी यावेळी संतप्त नागरिकांना ठोस कारवाईचे आश्वासन दिले व 3 आरोपींना अटक केल्याची खात्री करून दिली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस घटनास्थळी पंचनामा करण्यात येऊन रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी नामपूर येथे पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा राहिलेल्या मुख्य आरोपीस अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. मुख्य आरोपी होमगार्ड असल्याने त्याचे पोलीस ठाण्यात वर्चस्व प्रस्थापित झाल्याने पोलीस त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला असून त्या जोरावर तो मनमानी व दादागिरी करीत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे. या प्रकरणी तरुणास दमदाटी देणाऱ्या व प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या तुषार मोरे, अर्जुन तुषार मोरे, करण तुषार मोरे व अजंक येथील मुलीचा मामा या 4 नातेवाईकांवर जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात मैताच्या भावाने जायखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील युवक विकी रवींद्र आहिरे वर्ष 25 याच्या गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधास मुलीच्या काकांचा व मामांचा तीव्र विरोध असल्याने ते विकी व कुटुंबियांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची व खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी, मानसिक छळ करीत होते. अखेर शुक्रवार दिनांक 27 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास विकी याने सतत होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून जायखेडा श्रीपूर वडे रोड लगतच्या मळ्यातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. आठवडे बाजार असल्या कारणाने घरातील सर्व व्यक्ती यावेळी बाजार करण्यासाठी गावात गेले होते. मैताचा भाऊ बाजारातून घरी आला असता त्यास घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं लक्षात आले. त्यास शंका आल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता विकी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत आजूबाजूचे नातेवाईक व नागरिकांनी माहिती देऊन तात्काळ पोलिसांना कळविण्यात आलं. मात्र पोलीस तब्बल 2 तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने नातेवाईकांनी सांगितलंय. पोलिसांच्या या हलगर्जीपणाबद्दल नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अखेरीस पोलिसांनी 4ही आरोपीस अटक केलाय व कठोर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर जायखेडा येथे शोकफुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलाय. एक मिनिट सुनीता नरेंद्र जाधव, विकी आहिरे, मी त्याची बहीण आहे. त्याची बॉडी आम्ही का खाली उतरू दिलेली नाहीये. तर 3 तास झाले तरी हे डिपार्टमेंट कोणीच आलेलं नाहीये. त्यांना कळून सुद्धा ते आलेले नाही आहे. आणि जो आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे. आता वाजलेला आहे 11 वाजत आले असतील. यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये. मी त्याचा भाऊ बोलतोय, विकीचा भाऊ बोलतो. त्याने गळफास 4 वाजून 45 मिनिटाला घेतली. आम्ही पोलिसांना फोन केला. 2 तास लेट आले ते आणि आले फक्त पोलीस आले. मी त्यांना काय सांगितलं, वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवा, आम्ही तोपर्यंत बॉडी उतरवत नाही. मग 2 तासानंतर आले ते. पहिले आरोपी आहे, तुम्ही अटक करा, त्यानंतर आम्ही बॉडी उतरू. मग त्यांनी 2 तासानंतर कारवाई केली. ते फक्त FIR दाखल केलं. आता 2 आरोपी सापडलेले आहेत. एक अजून दवाखान्यामध्ये नाटक करून झोपलेला आहे. तो अजून अटक त्याला केलेलं नाही. त्याला जेव्हा अटक होईल तेव्हा आम्ही बॉडी PM पाठवू किंवा PM करून घरी घेऊन येऊ. तोपर्यंत डिपार्टमेंट काहीच केलेलं नाहीये. 3 तास बॉडी लटकलेली होती. 3 तास डिपार्टमेंट तिथं आलेलंच नव्हतं. तर आम्ही त्यांना नंतर कसा आता लावू देऊ शकतो. आरोपीला न पकडल्याशिवाय तर कारवाई यांनी करायला हवी होती ना. यांनी केलं काय आहे मग. आता 11 वाजलेले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, जायखेडा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.